तुमच्या घरीही रोज हाच प्रश्न पडतो का की आज नाश्त्याला काय बनवणार? मग हा रंगीत आणि पौष्टिक बीटरूट पराठा नक्की ट्राय करा. सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बीटरूटचे छोटे तुकडे, आलं, लसूण आणि थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा. आता एका मोठ्या भांड्यात गव्हाचं पीठ घ्या आणि त्यात ही तयार केलेली पेस्ट घाला. आता यात जिरा, ओवा, हळद आणि चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्या. आता यात कोथिंबीर घाला आणि थोडं थोडं पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या. थोडंसं तेल घालून पीठ मळून घ्या आणि 10 मिनिटे झाकून ठेवा. दहा मिनिटांनंतर पुन्हा एकदा पीठ मळून घ्या आणि त्याचे लहान लहान गोळे करा. सुकं गव्हाचं पीठ लावून पराठा पातळ लाटून घ्या. हा पराठा गरम तव्यावर दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून सोनेरी डाग येईपर्यंत भाजून घ्या. आता पराठा कापडाच्या सहाय्याने हलक्या हाताने दाबत शेकून घ्या. त्यामुळे पराठा छान फुगतो, आतून मऊ राहतो आणि बाहेरून सुंदर खमंग होतो. अशा प्रकारे सगळे पराठे तयार करून घ्या. गरमागरम मऊ आणि पौष्टिक बीटरूट पराठा तयार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत थँक्यू.